कुंतीची मागणी तिने किती विचारपूर्वक केलेली आहे हे समजून घेण्यासाठी आधी आपणाला भक्तीचं स्वरूप थोडं बारकाईनं समजून घ्यावं लागेल. भक्ती म्हणजे काय? खरी भक्ती कशी असते? विपत्तीमध्ये, संकटामध्ये सर्वसाधारणपणे आपण भगवंताचा धावा करतो. या संकटामधून भगवंतानं आपणाला सोडवावं, या संकटामध्ये भगवंतानं आपली मदत करावी ही आपली अपेक्षा असते आणि याच इच्छेनं आपण भगवंताचा धावा करतो. पण ही भक्ती स्वार्थ प्रेरित असते आणि ती आपल्या हतबलतेमधून निर्माण झालेली असते. समोरच्या संकटाला तोंड देण्यास आपण समर्थ नसतो आणि आपण असमर्थ असल्यामुळं यामधून आता भगवंतानंच आपली सुटका करावी ही अपेक्षेनं आपण भगवंताचा धावा करतो. या भक्तीला म्हणजे स्वार्थ प्रेरित आणि आपल्या हतबलतेतून निर्माण झालेल्या भक्तीला खरी भक्ती म्हणता येईल काय? बहुधा या प्रश्नाचं उत्तर नकारार्थीच येण्याची जास्त शक्यता. शिवाय आपणाला भगवत भक्ती करण्यासाठी, भगवंताची आठवण येण्यासाठी, परमेश्वराचं स्मरण होण्यासाठी जर विपत्तीची, संकटाची, दुःखाची आवश्यकता भासत असेल तर ही भक्ती म्हणजे भगवंताचं स्मरण होण्यासाठी, त्याची आठवण येण्यासाठी आणि त्याच्या सहवासासाठी आपणाला विपत्तीची जर आवश्यकता भासत असेल तर ही परिस्थितीतून निर्माण झालेली, परिस्थितीवर अवलंबून असणारी भक्ती होईल. म्हणजे हे कुठल्या तरी बाह्य प्रेरणेवर अवलंबून असणारी भक्ती झाली. जसं की धैर्य, उष्ण धैर्य, ड्रगवर किंवा मादक पदार्थावर अवलंबून असलेलं धैर्य, उष्ण धैर्य, हे ही खरं धैर्य नव्हे, ते उष्ण धैर्य आहे. ही भक्ती ही म्हणजे परिस्थितीवर अवलंबून असलेली भक्ती आहे आणि ती सुद्धा खरी भक्ती म्हणता येईल का हा प्रश्नच आहे. खरी भक्ती ही अंतःप्रेरणेनं, आपल्या विरक्त वृत्तीनं आणि भगवंतावरील आपल्या प्रेमापोटी निर्माण झालेली असते. तिच्यामध्ये स्वार्थही नसतो, अवलंबित्वही नसतं आणि आपली हतबलताही नसते. आपण फक्त भगवंतावर आपलं प्रेम आहे म्हणून त्याची भक्ती करत असतो. आणखी ही भक्ती ही खरी भक्ती असते. ती आपल्या भक्ताच्या, आपल्या रक्तामध्ये भिनलेली भक्ती असते. आपल्या प्रत्येक श्वासामध्ये भगवंताचं स्मरण असतं आणि ही प्रत्येक श्वासामध्येच श्रीकृष्णार्पणमस्तु, कृष्णार्पणमस्तु जे काही आहे ते सर्व भगवंताला अर्पण या भावनेतून केलेली ही भक्ती असते. त्यामध्ये कुठल्याच प्रकारचा स्वार्थ, हतबलता किंवा बाह्य प्रेरणा नसते. केवळ विरक्त वृत्तीनं आपल्या नित्य नैमित्तिक कर्मामध्ये सुद्धा आपण कृष्णार्पणमस्तु, कृष्णाला हे सर्व काही अर्पण, भगवंताला हे सर्व काही अर्पण या भावनेनं आपण भक्ती करत असतो. ही खरी भक्ती. आणि जेव्हा कुंतीनं भगवंताला दुःखाची मागणी, वरदान म्हणून दुःखाची मागणी केली, तेव्हा तिच्या मनामध्ये अशा प्रकारची हतबलता किंवा बाह्य प्रेरणा असेल असं म्हणता येईल काय? भगवान श्रीकृष्ण ज्यावेळी कुरुक्षेत्र युद्धाची समाप्ती झाली त्यावेळी ते समाप्तीनंतर ते द्वारकेला जाण्यासाठी निघाले आणि द्वारकेला जाण्यासाठी जात असताना, जाण्यापूर्वी त्यांनी कुंतीची, त्यांच्या आत्याची भेट घेतली आणि ती भेट घेतल्यानंतर कुंती त्याला भगवान श्रीकृष्णांना म्हणाली की श्रीकृष्णा, मला वरदान म्हणून दुःख दे, नेहमीच मला संकट येऊ देत, विपत्ती येऊ देत, म्हणजे या विपत्तीमधून माझी सुटका करण्यासाठी मी तुझा धावा करीन आणि तू माझी मदत करण्यासाठी धावत येशील. आणखीन त्यामुळं तुझा सहवास मला नित्य मिळेल. अशा प्रकारे कुंती युक्तिवाद करते. आणखी ती भगवान श्रीकृष्णांना दुःखाची मागणी करते वरदान म्हणून. आणि त्या पाठीमागची कारणमीमांसा म्हणून भगवंताचा सहवास मिळावा म्हणून कुंतीनं
अशी दुःखाची मागणी केली असं सांगितलं जातं. पण हा युक्तिवाद, कुंतीनं केलेला युक्तिवाद हा मला तरी पटण्यासारखा वाटत नाही. कुंतीनं वास्तवात अशी मागणी करण्याचं कारण तिला भगवंताची आठवण येण्यासाठी, स्मरण होण्यासाठी विपत्तींचीच गरज वाटत असेल असं म्हणणं मला योग्य वाटत नाही. तर तिचं कारण थोडंसं वेगळंच असेल. तिनं कोणत्या कारणानं श्रीकृष्णाकडे दुःखाची मागणी केली असेल, विपत्तीची मागणी केली असेल, त्याचं खरं कारण कदाचित असं असेल की विपत्तीमध्ये आपणाला, संकटामध्ये विपत्तीमध्ये आपणाला माणसांची ओळख पटते. मित्र कोण, परके कोण, आपलं कोण, सगळे सोयरे कोण, आणि मित्रत्वाचा केवळ बुरखा घेतलेले कोण, आपल्या विपत्तीमध्ये आपणाला खरोखर मनापासून मदत करणार कोण, हे आपणाला समजून येतं. खऱ्या माणसांची, वस्तुस्थितीची, आपल्या सभोवतालच्या माणसांची आणि परिस्थितीची खरी ओळख आपणाला विपत्तीमध्ये पडते आणि आपणाला माणसं ओळखू येतात. आपला आजूबाजूच्या जगावर संबंधी असलेला आपल्या मनातील भ्रम नाहीसा होतो आणि आपले डोळे एका स्वप्नातून जागे होऊन आपणाला वस्तुस्थिती अत्यंत स्पष्टपणे समजून येते, ती विपत्तीमध्ये, संकटामध्ये. आणि ही ओळख पटणं, आपणाला भ्रमामध्ये न राहता नेहमीच वस्तुस्थितीची जाणीव आपल्या मनामध्ये राहणं, ही आपणाला नेहमीच आयुष्य जगत असताना अत्यंत उपयुक्त अशी गोष्ट असते. आणखी असं भ्रमामध्ये न राहता खऱ्या जगाची ओळख पटून आपलं कोण परकं कोण हे सतत आपणाला समजत राहावं, याचं भान, खऱ्या वस्तुस्थितीमध्ये असलेल्या जगाचं भान सतत आपणाला होत राहावं, याची कदाचित यासाठीच कदाचित कुंती भगवंताला दुःखाची मागणी करत असेल, ती विपत्तींची मागणी करत असेल असं मला वाटतं. तुम्हाला या संबंधी काय वाटतं याबद्दल तुमचं मत मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून आपण कळवाल आणि ते मी पाहीन आणि त्याचा आदरपूर्वक स्वीकार सुद्धा करीन. त्यामुळं कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं मत मला सांगावं ही विनंती. धन्यवाद.